सकाळी सकाळी ना मी काय करते, एक तांब्या पाणी गरम करून पिते. तर मला सवयच लागलेली आहे. आईने मला सांगितलं की असं पाणी पीत जा. त्याच्यामुळे मला रोज आहे ना, एक तांब्या पाणी गरम करायचं चहा प्यायच्या आधी आणि ते गरम पाणी प्यायचं. तर कोणाकोणाला अशी सवय आहे ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या छान अशा एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी ठेवणार आहे इकडे चुलीवरती चहा. तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ती जे आम्ही ना ते पाणी ठेवायचं जे भांडं आहे ते का घासत नाही, कारण पातळ आहे खूप. त्याला सारखं घासलं की ते फुटण्याची भीती आहे. मग सगळी भांडी काळी करण्यापेक्षा ते भांडं आम्ही जास्त काही घासत नाही. त्याला माती वगैरे लावून एकदा 1 महिन्यातून एकदा घासायचं. आतून धुवायचं, पण बाहेरून काही आम्ही घासत नाही. मग काय केलं, चहा वगैरे घेतला आणि आलो शेळ्यांकडे झाडायला. कारण शेळ्यांचं झाडायचं म्हणलं की 1 तासभर तर जातो. ही शेळी कधी नीट होणार आहे काय माहिती. हिला बरं नाही आहे, थोडीशी आता खायला लागली आहे. अचानकच हिचं काय बिघडलं काय माहिती. सकाळी सकाळी वातावरण असं झालेलं आहे. दोघींनी मिळून सगळी हे केली, शेळ्यांची झाडलोट केली आणि धूर केलेला आहे आतमध्ये. काय झाले, बरेचसेच ठिकाणी आमचे पत्रे फुटलेत. आता मला त्याला फुटलेल्या पत्र्याला आणून काहीतरी लावावं लागणार आहे. कारण काय व्हायला लागलं, कोरडी जागा ओली व्हायला लागली आहे. शेळ्यांना बसायला जागा राहत नाही आहे. बघून ते नीट छप्पर पण काय होतंय पुढं गळतंयच. आणि वातावरण असं झालेलं आहे सकाळचं छान गावाकडचं. तर झालंय सगळं आता इकडचं. आता लागायचं जाऊन स्वयंपाकाला. मग काय छान असा चुलीवरती बनवला चहा. आणि स्वयंपाक काय बनवणार ते तुम्हाला मी दाखवतेच. चुलीवरचा चहा कसा वाटतो शेळीच्या दुधाचा मस्त, ते मला सांगा. तर तुम्ही सारखंच म्हणसाल शेळीचं दूध करते, पण खरंच खूप गावाला कसं आहे, हे असं भारी वाटतं. छान असं शेळीचं दूध किंवा म्हशीचं दूध ह्याचा चहा खूप छान होतो. ते विकत्रीच्या दुधाचा चहा, आता तुम्हाला कसं त्याच पिशवीतल्या दुधाचा चहा बनवावा लागतो, पण आम्हाला कसं गावाला मस्त असं हे शेळीच्या दुधाचा चहा भारी वाटतो प्यायला. अद्रक वगैरे घालून छान असा चहा उकळतोय. तर आज स्वयंपाकात बनवणार आहे मी त्या दिवशी सोमवारच्या बाजारात होताना तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच. माझ्या मैत्रिणीने मला ना चुका शेपू भाजी दिली ती. चुका धुवून घेतलाय, मिरची भरून करायची ती धुवून घेतली गणेशच्या डब्याला, त्याला खायला पण आवडते. तर चुक्याची भाजी काय करायची, थोडीशी ना जास्तच आंबट होते म्हणून अशी थोडीशी आत्या काय करतात, तिला चोळून धुतात आणि त्याच्यातला आंबटपणा म्हणजे धुवून काढायचा. कारण खूपच आंबट ती पण नाही एवढी खायला हे होत. आणि थोडी ना आळूची पानं पण आणली आहेत आमच्याकडे, आळूची पानं हे केलेले आहेत, आलेले आहेत. मग ती पण टाकल्यानंतर भाजी टेस्टला खूप छान होते. पालक असल्यावर तर मग काय मस्तच एकदम. पालक, चुका, शेपू आणि आळूची पानं असा गरगटा खूप छान. आणि त्याच्यात टाकायची हरभरा डाळ, थोडा वेळ भिजत घालते आणि ही डाळ घालायची आहे त्याच्यामध्ये. आणि भरून मिरची करायची आहे. तर भरून मिरचीची रेसिपी मी तुम्हाला आता सांगते कशी बनवायची. भरून मिरची, शेंगदाणे घ्यायची भाजून, छान शेंगदाणे भाजले की बारीक करायचे. आपला चहा बराच वेळ झाला उकळतोय. आता आम्ही दोघीजणी काय करतो, आत्या आणि मी चहा घेतो. आमच्याकडे ना एक सगळं शेळ्यांची झाडलोट वगैरे झाली की मग एक स्पेशल चहा असतो दोघींचा आमच्या. तर तुम्ही असं करता का, मला कमेंटमध्ये सांगा. आणि एकीला दोघी असल्यावर चहा प्यायची मजा ना खूप वेगळी असते. एकट्या माणसाला काय एवढं हे होत नाही, पण दोघीजणी असलं ना ती चहा प्यायची मजा खूप मस्त असते. तर भरून मिरची मी करण्यासाठी धुवून घेतली आहे. आता मधून हिला काप करून घेणार आणि शेंगदाणे भाजून घेतले की त्याच्यामध्ये काय करणार, त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालायचा लसूण. जर घालायचा नसेल कुटामध्ये तर तो नुसतं शेंगदाण्याचं कूट, मीठ, हळद, थोडासा कुठला जो आपला घरगुती मसाला आहे तो घालायचा. आणि लसूण फोडणीला पण तुम्ही घालू शकता. मग मी काय केलं, सगळं ते मिश्रण तयार केलं जे भरायचं आहे. जसं आपण वांगं भरून करतो ना सेम तसंच, फक्त आपण वांग्यात काय करतो, जो आपला काळा मसाला आहे तो घालतो. पण ह्याच्यात काळा मसाला किंवा लाल तिखट घालायचं नाही आहे, कारण ही मिरची कधी कधी ना तिखट असते, मग सगळंच तिखट होतं. तर मी मिरची आता भरून घेते आणि तेलामध्ये फोडणीला घालते. तर फोडणीला काय करायचं, तेल घालायचं, जिरे मोहरी, आपल्याला जर घालायचं असेल तर लसूण, आणि ती जी भरलेली मिरची आहे ती तेलामध्ये सगळी घालून घ्यायची. हे बघा अशी मिरची भरून घ्यायची, मधून एकच तिला हे करायचं, चाकून एकदा चिरायची एका बाजूने. आपण कसे वांग्याचे 4 भाग करतो तसं काही जे 4 भाग नाही करायचे, एकच भाग करायचे. आणि मग त्याच्यात असं छान हे जे आपण हे केलेलं आहे, कुटात मीठ वगैरे मिक्स केलंय ते भरायचं. आणि झालेली आहे माझी इकडं गरकटा भाजी पण तयार. तर काय केलं, गरगटा भाजी पण हिरवी मिरचीच बनवलेली आहे. मी काय करते, गरगटा भाजी करताना भाजी जेव्हा छान गरगडतो तेव्हा त्याच्यात बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ, आमच्याकडे गावाकडे अशी पद्धत आहे घालायची. आणि नंतर तेल घालायचं कढईमध्ये आणि थोडी जिरी जास्त अशी तेलामध्ये थोडीशी लालसर होऊन द्यायची आणि लसूण खोडून घालायचा. आणि जर मिरच्या आपण तेलामध्ये भाजून जर कुठल्या असतील तर तेलात काही घालायची गरज नाही. त्या भाजीत गरगडताना जरी मिरच्या घातल्या तरी छान भाजी होती. आणि फोडणी घालायची. आणि मिरची पण भरून मी काय केलेलं आहे, छान करून घेतलेली आहे. आणि वरून पण मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं, कारण थोडं मला शेंगदाण्याचं कूट कमी वाटत होतं. आमच्या गणेशला ना अशी भरून मिरची खूप आवडते. तर अशी आहे भरून मिरची करायची पद्धत.
तुम्ही कशी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याच वेळा काय झालं, विचारलं होतं मला ताईंनी की त्याची रेसिपी सांगा. त्या आमच्याकडे कामाला येतात ना ताई, त्या पण डब्याला घेऊन येतात. मग दुपारच्या जेवणाची जी मी व्हिडिओ दाखवते त्याच्यात बरेच वेळा बघतात ना व्हिडिओ बघताना, मग मला म्हणतात की त्याची रेसिपी सांगा. तर अशी भरून मिरची बनवायची, जास्त काय अवघड नाही आहे. पद्धत फक्त वेगळी असते. मी कधी कधी काय करते, ही मिरची ना चिरून पण डायरेक्टली आपण शिमला मिरची कशी करतो तशी करते. आणि त्या ताई, आत्या आणि इंदुमावशी गेलते तिकडे शेंडा खुडायला आणि दुपारीच चालू झाला पाऊस. 12-12:30लाच आज पावसाने सुरुवात केली आहे. सांगा कशी करायची कामं रानातली. दुपारी आला तर काय वाटत नाही. तुम्ही म्हणसाल आला तरी तुम्हाला पंचायत आहे, नाही आला तरी पंचायत आहे, पण कामाचा गोंधळ होतो ना. माझे कपडे बघा सगळे भिजून गेले. म्हणलं काढावी, येणार नाही, पण इतका आला की विचारायची सोय नाही. किती पाऊस आला बघा. इथं पाटी लावली मी अक्षरशः पाण्याला, कारण सगळं पाणी आत उडायला लागलं. आणि ह्या तिघी बिचाऱ्या भिजत आल्या तिकडून. मी त्यांना बोललं कपडे बदला, पण त्या बोलल्या नको. मग त्यांनी काय केलं, आत्यांनी बदलली कपडे. आत्या खूप भिजल्या होत्या. ते काका आले, ते पावसामुळे इकडेच अडकून राहिले. दोघं जण आले होते, ते पाऊस यायला लागला म्हणून पटकन घरी आले, तर ते पण दोघं भिजत होते. तर चूल पेटवली, दोघी तिघींनी छान असं शेकलंय, कारण त्यांना खूप गार लागायला लागलं होतं. वाट बघत बसलेत पाऊस कधी उघडतोय, पण पाऊस काय उघडायचं नाव घेत नाहीये. पावसाची वाट बघत बघत उघडण्याची जेवणाचा टायमिंग झाला. मग काय छान असं आता आम्ही करणार आहोत जेवण. ती जी चूल आता पेटलेली तिथंच मी मला भगर करते. माझा हे उपवास. भगर काय बनवली नव्हती मी, पावसाचाच गोंधळ चालू झाला. परत इकडे ठेव, तिकडे ठेव, तिकडे पाणी गळते, तिकडे काहीतरी भांडं ठेव, बादली ठेव, ह्यातच माझा पाऊस चालू झाला की वेळ जातो. त्यात आहे आमचं पत्र्याचं शेड, त्याच्यामुळे ना खूप गोंधळ होतो, कुठेही गळत असतं. मग काय चुलीवर छान अशी भगर केली, सगळ्यांनी जेवायलाही केलं. ताटं घेतली, डबे काढले त्या ताईंनी. त्या ताईंची आहे एका भेंडीची भाजी, इंदू मावशीने कारलं आणलं, हे पण आमच्यासोबतच बसले जेवायला. त्यांचं पण जेवण झालं नव्हतं. त्या काकांना बोललं जेवा, पण ते म्हणले नको, मी जेवण करून आलोय. मग त्यांना आलेलाच मी छान असा चहा बनवला होता. आपल्यात आलेले पाहुणे आहेत, ते आमचे पाहुणेच आहेत, आमच्या इथे गावातच राहतात. थोडं कामाने मी तिकडे आले होते, ते पावसामुळे अडकून पडलेत. मग काय आम्ही 5 जण मिळून असे बसलो जेवायला. भुईमुगाच्या शेंगा वगैरे सगळं मस्त घेतलंय हे करायला. रानात बसून रोज जेवण असतं, पण आज पावसामुळे घरीच आहे. आणि इकडे मी जी मिरची तोडून घेतली आहे ती पण खूप ताईंना आवडती. मी काय करते, ती आमच्याकडे मिरच्या आहेत, मग कोवळ्या मिरच्या तळायच्या आणि त्याच्यावरती मीठ घालायचं. सगळ्यांना असं तोंडी लावायला खूप छान असं आवडतं. आता मी पण काय करते, माझी भगर घेते आणि खायला बसते. कारण ह्या बोलल्या आता बसून तरी काय करणार, तोपर्यंत जेवण तरी करून घेऊया. बिचाऱ्यांना भूक लागली होती, भिजल्या. आणि त्यात गाडी नव्हती, त्यामुळे मला त्यांना हे गेल्यानंतर त्या काकांना सोडायला उशीर झाला. गाडीच नव्हती सोडायला. मग काय केलं त्यांनी, पाऊस कसा तरी 3च्या नंतर उघडला आणि त्या गेल्या मग चालत. मग आम्ही काय, जी कपडे ओली झाली होती ती मी आत्यांची धुवून टाकली, परत जी कपडे सगळी पिळून वाळत टाकली. आत्याने थोडी भांडी घासली आणि मी गेले परत हे करायला, शेळ्यांचं भुसकट वगैरे गोळा करावं म्हणलं. त्यांना कोण पाणी पितंय का ते बघावं लागणार आहे. पावसात ना शेळ्यांचे खूप हाल होतात. असतं गवत वगैरे. कसं ठरलं होतं, शेंडा मारून झाल्यानंतर तिथे तुरीत खूप छान असं गवत आहे शेळ्यांना खाण्यासारखं. मग त्या तिघीजणी बोलल्या, आम्ही शेंडा पण मारतो आणि येताना 2 पेंडके गवत घेऊन येतो, मग आपण शेळ्यांना गवत टाकू आणि राहिलेले टॅमॅटो खुरपू. पण काय करायचं, हा पाऊसच दुपारीच चालू झाला, सगळीच कामं बोंबलली. 9 दोरे आमच्या खुरपायच्या राहिल्या, त्याला काय मुहूर्त लागेना. तर हे बघा, असं झाले दुपारनंतर छान असं वातावरण. पण मला काही करून शेळ्यांना ना वैरण आणायची आहे. तर बघूया आता, हे आले की आम्ही तिघंजण जातो आणि शेवरी काढून आणतो. शेवरीवर पाणी आहे भरपूर, शेवरी काढता येत नाहीये. काय होतंय, त्याचंच पाणी हे होतंय, आपल्या अंगाला लागणार, त्याच्यामुळे शेवरी पण काढता येत नाहीये. असा गोंधळ झालाय सगळा. पण कसंही करून जावं लागणार आहे, कारण कसं झालंय, त्यांना ना भूक लागली. 2 दिवस झालं थोडं पावसामुळे काय व्हायला लागलं, गोंधळ व्हायला लागलाय, त्यांना खायलाच मिळत नाहीये. मग आम्ही काय करतो, जातो आणि शेवरी घेऊन येतो. आहे थोडंसं लांब, पण आता जावं तर लागणार आहे आणायला. तर हे बघा, इकडे काय केलंय, त्यांना आहे ना, बघते मी आता आज जाऊन सगळं भुसकट वगैरे काढते आणि हे करायला जाते, शेवरी आणायला जाते. परत पाऊस आला की गोंधळ होणार आहे. त्याच्यामुळे ही मोहरीच्या ह्याला बघा शेंगा केवढ्या लागल्यात, आणि कोंबड्या त्या शेंगा खायला लागल्यात. अशा तर कोंबड्या आगाव आहेत. मग आत्या आणि मी, आत्या बोलत चल मी पण येते, हे पण आले. तोपर्यंत आम्ही तिघांनी जाऊन एवढं पेंडकं, 2 पेंडके आणली, 1 पेंडकं टाकून दिलं आतमध्ये. आणि इकडे छान धूर केलाय. गणेश शाळेतनं आलाय, अभ्यासाला बसलाय. मच्छर खूप वाढलेत. मग आमच्याकडे ना 4 वाजल्यापासून धूर असतो. तर मला कमेंट आली आहे की तुमचं घर दाखवा आम्हाला. तर आमचं घर म्हणजे काय बांधलेलं नाहीये, पण घर काय, घर कसंही असू द्या, झोपडी असू द्या, पत्र्याचं असू द्या, घर घर असतं. पण हे असं आमचं आहे पत्र्याचं शेड. कसं आहे, आधी आमचा काही गावाला येण्याचा, राहण्याचा काही प्लॅन नव्हता.
एकटे आधी मामाच आले होते. आमच्या विहिरीचं काम चालू होतं म्हणून मामा एकटेच होते. मग त्यांना एक बसण्यासाठी आणि एक गाय होती, तिला बांधण्यासाठी एक शेड केलेलं होतं. शेळ्यांना शेवरी टाकून घेतले. जर तुम्हाला आमची स्टोरी ऐकायची असेल की आम्ही आधी कुठे होतो, इकडे कसे आलो गावी, का आधीपासूनच गावाला आहे, तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्याच्यासाठी मी खास एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण म्हणजे ह्या चालू व्हिडिओमध्ये ते सांगणं हे आहे की आमचं कसं काय हे हे झालेलं आहे, जीवन कसं बदललेलं आहे, आम्ही गावी कसे आलो, आम्ही तिकडे काय करायचे, मी कसं काय, सगळी स्टोरी मी तुम्हाला नक्की सांगेल. जर तुम्हाला ऐकायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि आमचं आहे पत्र्याचं शेड, जास्त काही घर मोठं नाही आणि कसं असतं, रानात राहतो, रानातली कामं असतात. तुम्ही तर बघता मी सारखी कामात असते, मला कामं असतात, बाजार, रानातली कामं, जनावरं, ही खूप सारी कामं असतात. त्यामुळे एवढं काही नीटनाटकेपणा ठेवता म्हणजे तरी पण आमचा त्यातनं प्रयत्न चालूच असतो की आपलं स्वच्छता ठेवायची. काहीही असू दे, आपण घर आहे ना, पण कसं थोडा पसारा आहे. तरी पण मी तुम्हाला नक्की आतून दाखवेल आमचं आतून पत्र्याचं शेड कसं आहे ते. हा एकच घेवड्याचा वेल आहे, त्याला फुलं केवढी लागलीत बघा. आता कळ्या, फुलं खूप छान असं हे झालेलं आहे. तर कसा वाटला आमचा हा दारातला घेवड्याचा वेल, तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कशा वाटतात आमच्या ह्या गावाकडच्या छान व्हिडिओ, आमचं रानातलं काम, जे काही आमचं गावाकडचं जीवन आहे ते तुम्हाला कसं वाटतं, हे खरंच कमेंट करून सांगत जा. कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर मग तुम्हाला जर माझी स्टोरी ऐकायची असेल तर तुम्ही मला रिटर्न कमेंट करून सांगा. आत्याने काय केलं, दुपारी तीळ भाजले. सगळं काम झाल्यानंतर त्या काय बोलल्या, मी तीळ भाजून ठेवते. तो व्हिडिओ घेत होते, तर माझ्या मोबाईलला थोडंसं दुखणं आलं मध्येच. तो व्हिडिओ मी घेतला तीळ भाजताना छान, पण तो बहुतेक माझ्याकडून डिलीट झाला वाटतं. जाऊ द्या, छान आत्याने मस्त असे तीळ भाजले होते, तो व्हिडिओ होता. आणि नंतर काय करणार आहे, मी ते तीळ जे आहेत ना मिक्सरला बारीक करणार आहे. कारण त्या बोलल्यानंतर वेळ नसतो, तो मिक्सरवर छान ते बारीक वाटून करून ठेव. म्हणजे काय होतं, हे करता येतं, कधी पण आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची पोळी बनवता येते किंवा छान लाडू टाईप पण खाता येतं. मग जे भाजलेले तीळ होते, दुपारी आम्ही शेवरी आणायला जायच्या आधीच आत्याने ते तीळ भाजले होते. थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटले आणि ज्या घेवड्याच्या शेंगा काढल्या होत्या त्या आत्याने छान निवडून घेतल्यात भाजीसाठी. गूळ मिक्स करता येतात त्या तिळाच्या सारणाला. इकडे हे तीळ सगळे भाजून ठेवलेत, मी डब्यात भरून ठेवणार आहे. जाताना मग अशी शेवरी आणायच्या गडबडीमध्ये आत्याने काय केलं, आल्यानंतर कोंबड्या येतात चुलीजवळ खातात म्हणून पिशवीत भरून ठेवलं. तर असं आहे, आज छान मस्त तिळाचं सारण केलं आत्याने. बघूया आता त्याचं काय लाडू करायचे का पोळ्या करायच्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत.